गोलंदाजी मार्कवर मयूर. पंच सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू अवांतर चेंडू अवांतर धावेने श्री गणेश होतो डीके बॉयज या संघाचा. त्या दरम्यान सूर्यकाताई पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. या सत्कार करण्यासाठी मी स्वाती काटकर यांना आमंत्रित करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. खूपच सुंदर असा चेंडू परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर अवांतर धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते ती 2 या धावेवरती. खूपच सुंदर असा चेंडू चांगला असा कमबॅक निर्धाव चेंडूची सांगता 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. या अवांतर धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 या धावेवरती. एक चेंडू 3 धावा. स्ट्राईकवर धावखुरा फलंदाज किरण. नॉन स्ट्राईकवर प्रवीण. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 4 या धावेवरती. डीके संघ उर्वरित खेळाडू कृपया बसून घ्यायचंय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 5 या धावेवरती. 1 चेंडू 5 धावा. खूपच सुंदर असा फटका टॅपच्या स्वरूपात मारलेला पहिला चौकार आणि या 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 9 या धावेवरती. खूपच सुंदर असा फटका बघायला भेटतो आपल्याला किरणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईट +1. एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 11 या धावेवरती. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि या टॅपच्या स्वरूपात मारलेला 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते 15 या धावेवरती. 3 चेंडू 15 धावा. खूपच सुंदर अशी सुरुवात बघायला भेटते आपल्याला डीके बॉयज संघाकडून. पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते ती 16 या धावेवरती. खूपच सुंदर असा चेंडू. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते 17 या धावेवरती. पुन्हा एकदा सुंदर असा फटका टॅपच्या स्वरूपात मारलेला परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते ती 18 या धावेवरती. 1 टू गो. 5 चेंडू 18 धावा. स्ट्राईकवर प्रवीण. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर डीके बॉयज संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 या धावेवरती.
गोलंदाजी मार्कवर संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे रविराज. एक षटक पूर्ण 18 धावा. गोलंदाजी मार्कवर रवी, स्ट्राईकवर येतो किरण. खूपच सुंदर असा चेंडू, काहीसा कळाला नाही, फलंदाज बाद होतोय. किरणच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय तो डीके बॉयज या संघाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी रवीकडनं बघायला भेटते आपल्याला. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो शंकर. एक चेंडू 18 धावा, एक गडी बाद. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पंचांचा इशारा, एक धाव. डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका एका धावेसाठी. एका धावेने धाव संकेत भरवते. दोन चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, वाईट स्वरूपाचा, अवांतर धावेने धाव संकेत भरवते. धाव संख्या पोहोचते ती 20 या धावेवरती. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, एका धावेने धाव संकेत भरवते. धाव संख्या पोहोचते ती 21 या धावेवरती. तीन चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, अवांतर धावेने धाव संकेत भरवतोय. धाव संख्या पोहोचते ती 22 या धावेवरती. कृपया बाहेरून कोणीही कॉल देऊ नये, पंचांचा इशारा अंतिम राहील. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकला होता, काहीसा कळाला नाही, फलंदाज बीट होतोय आणि बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो डीके बॉयज संघाला. शंकर बाद होतोय. तसेच सन्माननीय प्रदीपजी केनी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच गणेशदादा साळवी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत व प्रदीपजी केनी साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. खूपच सुंदर असा चेंडू, काहीसा कळाला नाही, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू 1 टू गो. स्ट्राईकवर आहे अजय, नवीन फलंदाज. पाच चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी, रवीसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला रवी मार्फत. अवघ्या 4 धावा खर्ची करून 2 गडी बाद केलेत ते रवीने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डीके बॉय संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 या धावेवरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर आहे प्रवीण. संघासाठी तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे प्रितेश. खूपच सुंदर असा चेंडू, काहीसा कळाला नाही, फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, सन्मानजनक पूर्वक फटका. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 22 या धावेवरती.
पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, खूपच सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला प्रितेश मार्फत. सलग 3 निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असा चेंडू, वेगवान चेंडू, काहीसा कळाला नाही. सलग 4 निर्धाव चेंडू, 4 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती तोच वेगवान चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. सलग 5 निर्धाव चेंडू. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे प्रितेशच्या गोलंदाजीसाठी. खूपच सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला प्रितेश कडून. 1 to go. अवांतर चेंडू, अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 23 या धावेवरती. एक धाव डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. एका धावेने धावसंख्येत भर होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावसंख्या पोहोचते ती 24 या धावेवरती. SP 1919. खूपच सुंदर अशी गोलंदाजी ओमकारची. काहीसा कळालं नाही. फलंदाज बाद होतोय. अजयच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय तो डीके बॉयज या संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय सिद्धेश. अंतिम व निर्णायक षटक. वैयक्तिक पहिले ओमकार याचे. खूपच सुंदर अशी गोलंदाज आहे ओमकार. पुन्हा एकदा तोच चेंडू स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात मारलेला फटका. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 या धावेवरती. पुन्हा एकदा सुंदर असा फटका एका धावेसाठी मारलेला. निर्धाव चेंडू. तसेच पत्रकार, लोकमत या वाहिनीचे पत्रकार सन्माननीय रणजितजी इंगळे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर त्यांनी आसन ग्रहण करायचे ही नम्र विनंती. 25 झाले. 4 चेंडू 25. 4 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाज बाद. धावचीत होतोय. प्रवीण धावचीत झालाय. त्याच्या जागी नॉन स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज अंकेश. 1 to go. खूपच सुंदर अशी गोलंदाजी ओमकार मार्फत बघायला भेटते आपल्याला. शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर डीके बॉयज संघाची धावसंख्या होते ती 26. विजयासाठी
27 धावांची आवश्यकता येते आकाश स्मृती या संघाला. अनाउन्समेंट मला पाठवलाच नाहीये. काय तुला नाही पाठवलं? मोबाईल स्विच ऑफ लागत होता तर मग काय कुठला हा नंबर लावतोय व्हॉट्सअपला लागणार नाही. हा इथं आलाय गणेश ग्रुप आणि जय भारत. तयार राहा. यापुढील होणारा सामना गणेश ग्रुप विरुद्ध जय भारत. दोन्ही संघांच्या संघनायकांनी समालोचन कक्षाजवळ यायचंय. त्यानंतर होणारा सामना SP 1919 विरुद्ध मायटी स्पोर्ट क्लब. दोन्ही संघांच्या संघनायकांनी व्यासपीठाजवळ यायचंय. आपण आला त्याची नोंद करायची आहे. अभित आकाश स्मृती सत्तावीस धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवर किरण, स्ट्राईकवर आहे रवी. अवांतर चेंडू वाईट स्वरूपाचा. अवांतर धावेने श्री गणेशा होतोय तो आकाश स्मृती या संघाचा. खूपच सुंदर असा चेंडू, तेवढाच सुंदर असा फटका एका धावेसाठी मारलेला. एक चेंडू 2 धावा. खूपच सुंदर असा फटका, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षक, परंतु थोडस गचा असं क्षेत्ररक्षक. त्याच दरम्यान एक धाव डिक्लेअर झोनच्या क्षेत्रात जाते. चेंडू एका धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते ती 3 या धावेवरती. 2 चेंडू 3 धावा. खूपच सुंदर असा चेंडू, तेवढाच खोदून मारलेला फटका एका धावेसाठी. रविराजच्या बॅटमधून निघालेला एका धावेसाठी हा फटका एका धावेने धावसंख्येत भरवते. धावसंख्या पोहोचते ती 4 या धावेवरती. वेगवान चेंडू
हॅलो. सुंदर असा फटका टॅपच्या स्वरूपात मारलेला, त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. एक ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 9 या धावेवरती. यापुढील होणारा सामना गणेश ग्रुप, शेवटचा कॉल असेल. गणेश ग्रुप लवकरात लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते प्रवीण. स्ट्राईकवर येतो अमित. पुढील मॅचसाठी नाणेफेकी कौलासाठी आमंत्रित करतोय रोहन कडू. अवांतर चेंडू, दिशाहीन चेंडू, व्हाईट +1, एकूण 2 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, व्हाईट +1, अवांतर 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचते ती 13 या धावेवरती. कृपया खेळाडूंनी आपापसात चर्चा करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्याच दरम्यान प्रदीपजी केनी साहेब यांना मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. कृपया त्यांनी खेळपट्टीवर यायचं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. जय भारत विरुद्ध गणेश ग्रुप. हां म्यूट केलं ना, म्यूट केलं ना. अरे तो म्यूट नाही, 2-3 मिनिटं लागतात त्याला परत चालू करायला.
अशा प्रकारे आकाश स्मृती संघ विजयी होतोय, त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करतोय